नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ॲग्रीस्टेक ही एक केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना डिजिटल क्षेत्रात एक सुलभरित्या पाऊल ठेवण्यासाठी तसेच शेतीचे जे रूप आहे ते डिजिटल करण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ अतिशय सुलभरित्या भेटण्यासाठी केंद्र शासनाने ॲग्रीस्टेक नावाची एक योजना आणली। आता या योजनेअंतर्गत बघा काय होतंय, तर राज्यातील शेतकरी संच, आता याच्यामध्ये 3 टप्पे दिलेले आहेत। आता हे आपण समजून घेऊया। तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांची माहिती संच म्हणजे जी फार्मर रजिस्ट्री आहे ती, तसेच हंगामी पिकांचा माहिती संच म्हणजे क्रॉप सन रजिस्ट्री, आणि शेतांचे नकाशे म्हणजे भूसंदर्भीकृत जे नकाशे आहेत त्यालाच म्हणायचं जिओ रेफरन्स पार्सल। आता बघा, यांचा माहिती संच असे 3 पायाभूत माहिती संच हे करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्येच बघा पाहिलं तर हंगामी पिकांचा माहिती संच, आता या अंतर्गत बघा पिकांच्या पाहणीसाठी डिजिटल क्रॉप सर्वे हे राबवण्यात येत आहे। आता बघा, डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत राज्यातील सर्व शेतांमध्ये पेरलेल्या पिकांचे खरीप असेल, रब्बी असेल, उन्हाळा हंगामातील पिकांची पाहणी DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आता बघा, DCS ॲपच्या मोबाईल ॲपचा शेतकऱ्यांद्वारे प्रथम वापर करण्यात येतो आणि त्यानंतर काय होतं, ज्यावेळेस शेतकरी DCS ॲपचा वापर करून आपल्या पिकांची नोंद करतात त्यानंतर दुसरा पर्याय राहतो म्हणजे तलाट्यांनी त्यांच्या गावी एका सहाय्यकाची नेमणूक केलेली असते। तहसीलदारांच्या मदतीने ज्या सहाय्यकांची नेमणूक केलेली असते त्या सहाय्यकांचा काही थोडा दिवस कालावधी असतो आणि त्यांचा संपल्यानंतर तलाठी या पिकाची आपल्या नोंद करू शकतात। आता बघा, या सहाय्यकांना डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ओनर्स प्लॉट न्याय प्रति ओनर्स प्लॉट 5 रुपये एवढे मानधन पहिले दिलं जात होतं, परंतु आता काय केलं बघा, शासनाने त्याच्यामध्ये वाढ केली आहे आणि सहाय्यकांना ओनर्स प्लॉट न्याय त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे आणि प्रत्येक पिकासाठी 10 रुपये प्रति प्लॉट आणि जे मिश्र पिके आहेत त्याच्यासाठी 12 रुपये प्रति प्लॉट असं एवढं मानधन शासनाने वाढवलं आहे आणि त्याच संदर्भातला हा JR आहे। आता आपण थोडक्यात याचं पाहायचं म्हटलं तर बघा, आपण जे ई पीक पाहणी करतो, ई पीक पाहणी प्रत्येक शेतकऱ्याला जमतच असं नाही, याच्यामध्ये बरेच शेतकरी राहून जातात, काही शेतकऱ्यांना माहिती नसतं। जरी शासनाने वेळोवेळी सांगितलं असलं तरी प्रत्येक शेतकऱ्यांना, सगळेच शेतकरी जुने जे काही शेतकरी आहेत त्यांना याची माहिती नसते, तर असे शेतकरी राहून जातात। तर अशा राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक तलाट्यांनी एक प्रत्येक गावोगावी एक सहाय्यक म्हणून नेमलेले असते। त्या सहाय्यकाने काय करायचे, जे कुठले शेतकरी पिकाची नोंदणी करायचे राहिलेले असतील ते DCS मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीच्या ती नोंदणी करायची आहे आणि असं जी नोंदणी जे सहाय्यक करणार आहेत त्यांचं मानधन वाढवलेलं आहे। या संबंधित आजचा JR आहे। तर बघा, त्याच्यामुळे जे शेतकरी असतील, आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर पीक विमा तुम्ही भरणार आहात, तर ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरणार आहेत त्याच्यामुळे ज्या पिकाचा पीक विमा तुम्ही भरणार आहात ते क्षेत्र, त्या क्षेत्रावरती म्हणजे त्या क्षेत्रावरती तुमचं ते पीक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता बघा, शेतकऱ्यांना ज्या माहिती नसेल त्यांनी सहाय्यकाच्या माध्यमातून आपल्या पिकाची नोंदणी करून घ्या की जेणेकरून तुम्हाला पीक विमा भरला आणि त्याचं जर नुकसान असेल तर ते तुम्हाला भेटायला मदत होईल। कारण या वर्षीपासून सरकारने ई पीक पाहणी अतिशय कंपल्सरी केलेलं आहे आणि ई पीक पाहणी तुमचं ज्या पिकाची नोंद आहे त्याच पिकाचा विमा भरलेला पाहिजे आणि त्याच प्लॉटवरती ते पीक सुद्धा असलं पाहिजे। या प्रकारची सुद्धा पडताळणी या वर्षीपासून एक चांगल्या पद्धतीने होणार आहे। त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने जे पीक विमे भरले जात होते, तसेच एखाद्या क्षेत्रावर ते पीक नसूनही त्याचा फोटो काढला जात होता, अशा प्रकारच्या पद्धतींना आता आळा बसणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही थोडं सतर्क राहणे गरजेचे आहे। ज्यांना कुणाला समजा ई पीक पाहणीसाठी अडचण आली किंवा राहून गेलं तर तुम्ही सहाय्यकाच्या माध्यमातून करा। सहाय्यकाच्या माध्यमातून समजा नाही समजलं तर तुम्ही तलाठी असतील यांचा सुद्धा तुम्ही सल्ला घेऊ शकता। त्याच्यामुळे बघा, या संबंधी हा JR आहे, जे तुमचे ई पीक पाहणी करणार आहे, जे तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करणार आहे DCS ॲपच्या माध्यमातून, ते जे सहाय्यक आहेत त्यांच्या मानधनामध्ये फक्त शासनाने वाढ केलेली आहे। एवढंच हा JR मध्ये सार आहे। तर यामध्ये जर अजून काही अपडेट आली
आता 1 जुलैपासून बघा पीक विमा भरण्याला सुरुवात आहे. या संबंधीचा पीक विमा कसा भरायचा किंवा अजून काही नवीन अपडेट असेल तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर अजूनही तुम्ही जॉईन झाला नसाल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. आणि अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.